पाहुणं काय नाव तुमचं? सूरज चव्हाण, कुठं राहत आहे? पंढरपूरमध्ये काशीगाव. काशीगाव पंढरपूर. हां, द्राक्षाचं गाव. द्राक्ष. बरं, काय भयाचा अनुभव आला तुम्हाला? याला डोळ्याला दिसायला कमजोरी होती. आपलं बरं. औषध घेतल्यापासून भरपूर फरक जाणवला. काय फरक जाणवतो त्याला? म्हणजे जी वस्तू असेल कळत नव्हती ती वस्तू आता सांगितल्या घेऊन येते. दाखवा बरं एकदा. त्या सांगतो तुझ्या हे असं म्हणजे दिसायला लागलं. पहिलं असं दिसत होतं का? दुसरी वस्तू टाका आता. डबी टाका कुठली तर. नाही ही डबी टाका. पांढरी टाका. पांढरी नाही दिसत असं. पांढरी टाका पांढरी. ही पांढरी टोपणाची टाका. हां. म्हणजे सगळं दिसतंय त्याला. पहिलं असं दिसत होतं का? नाही, काय व्हायचं पहिलं ना त्याच्यात काय फरक आहे? पहिलं असं चापत चालत होतं. चाचपत. हां, ते आता आपलं औषध घेतल्यापासून फरक जाणवला. चालण्यात फरक आहे. होय. आता ही जी काही फरक आहे हे फक्त आपल्याच गोळ्यान झालं असं म्हणायचं? हां, आपल्याच गोळ्या, दुसरं काय नाही. आणि विशेष म्हणजे मंदिरात मंदिरात दुसरं औषध घेतलं होतं पण कुणापासून फरक जाणवला नाही. आपल्या औषधाने फरक जाणवला. काय म्हणले होते डॉक्टर, इतर डॉक्टर? जे औषध चालू ठेवायचं, गॅरंटी पडत न पडत त्याची आम्ही काय हे देत नाही. म्हणजे काय गॅरंटी देत नाही? गॅरंटी देत नाही. म्हणजे काय झालं होतं म्हणून सांगितलं होतं डॉक्टरांनी? ती नस कमजोर आहे म्हणून सांगितलं होते जलमताच. जन्मताच. हां, मग काय पुढं भविष्यात दिसेल नाही दिसेल काय म्हणले डॉक्टर? नाही प्रयत्न करू ना म्हणले काय होणार नाही. अच्छा, म्हणजे रटाण्याचा त्रास होता आहे की नाही? तुम्ही डॉक्टर जलमताच. म्हणजे रटाणा हे असल्यामुळे की ह्याच्यावर काही उपचार नाही म्हणून सांगितलं. उपचार नाही म्हणून सांगितलं. कोणते डॉक्टर म्हणाले होते असं? सोलापूरचे डॉक्टर, हे सांगलीचे डॉक्टर. मग असं नामवंत डॉक्टरने असं म्हणल्यानंतर टेन्शन येतं ना? हां, 2 वेळा सांगलीला घेऊन गेले. मग ह्या पत्ता कुणी सांगितलं तुम्हाला इथं औषध घ्या? इथं दर्शनासाठी आल्यावर इथं बघितलं होतं तो तुम्हीच अनुभव सांगितला. मग त्याच्या औषध घेतलं, फरक जाणवला, मग परत आलो. सहज दर्शनासाठी येता दर्शनासाठी आलतो. ठीक आहे. ह्या पायऱ्या वगैरे त्याला व्यवस्थित कळत आहेत आता? हां, हां? पायरी सगळं पहिल्या पायऱ्या कळत होत्या का अशा? नाही तर कळत.